नमस्कार मंडळी. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि भन्नाट असा दाखवलेला आहे. इकडे कामिनीने आता ज्या वेळेला कमळीवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेला तिने आता हेही ठरवलेलं असतं की त्यावेळेला आपण अनिकावरही अटॅक करायचा, जेणेकरून अनिकाची अक्कल ठिकाणावर येईल. कारण आता कामिनीला अनिकाचा सुद्धा बदला घ्यायचा असतो. अनिकाने तिला वरून खाली ढकललेलं असतं आणि तिला तिची चूक लक्षात द्यायला हवी. जोपर्यंत अनिकावर स्वतःवर अटॅक होत नाही तोपर्यंत तिची अक्कल ठिकाणावर येणार नाही असं तिला वाटत असतं. आणि हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा अनिकाने हे सगळं काही ऐकलेलं असतं. म्हणजे अनिका मुद्दामच कमळीला तिथे घेऊन आलेली असते आणि तिला दाखवून द्यायचं असतं की कसं हे सगळं कामिनी एकटी करते. म्हणजे या सगळ्यामध्ये माझा काहीच दोष नाही आहे, हे सगळं कामिनीचा प्लॅन आहे, म्हणजे आजीचा प्लॅन आहे. पण इकडे कमळीसमोर अनिकाचा खरा चेहरा आधीच आलेला आहे. अनिकाच्या प्रत्येक गोष्टीला आता इकडे कमी हो हो म्हणत असते. कमळीला आता अनिका इथे मिठी मारते आणि असा विश्वास जाणून देते की ती खरी आहे आणि हे सगळं काही जे झालेलं आहे ते सगळं काही आता फक्त आणि फक्त कामिनीने केलेलं आहे. आता अनिका हे सगळं का करते? अनिकाला असं वाटतं की कमळी काहीतरी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते आणि जर तिच्या हाती जरी असं काही लागलं तर या सगळ्यात मी अडकायला नको. अडकली तर फक्त एकटी ग्रॅनी अडकेल आणि म्हणूनच हा अनिकाने केलेला हा सगळ्यात मोठा कट असतो. पण त्यातच आता अनिकाच्या कानावर हे पडलेलं आहे. कामिनी रागिणीला सांगत असते की आपण कमळीवर अटॅक करायचं तर आहेच, पण त्यासोबत आता अनिकावर सुद्धा करायचं आहे. अनिकाने जे लास्ट टाइम माझ्यासोबत केलं त्याचा मला बदला घ्यायचाच आहे. त्यावेळेला तू काही बोलली नव्हतीस, पण आता जर आपण अनिकावरही अटॅक केला तर सगळ्यांचा विश्वास बसेल की खरंच कमीने हा अटॅक केलेला आहे. आणि विश्वास बसण्यासाठी का होईना पण आपल्याला अनिकावर अटॅक करावाच लागेल आणि मलाही माझा बदला पूर्ण करायचाच आहे. खूप जास्त उडते ना ती. आता ह्या सगळ्यांनी एकमेकांच्या विरोधात असे प्लॅनिंग केलेले आहेत. इकडे कमीने त्यांचा प्लॅन बनवलेला आहे, अनिकाचा वेगळा प्लॅन आहे आणि कामिनीचा सुद्धा आता वेगळाच प्लॅन सुरू आहे. आता या सगळ्या गोष्टीचा खरं तर कमळीला अंदाज आहे. इकडे कमळी आता कॅन्टीनमध्ये एकटीच बसलेली असते आणि त्याच वेळेला तर ती विचार करत असते की या सगळ्यामध्ये खरं तर अनिकाचा काही दोषच नाही आहे. कारण तिला आतापर्यंत जे वळण लावण्यात आलं, तिच्यासमोर जे घडलं तशी ती वागत गेली, तशी ती घडत गेली आहे. कमळीची तंद्री लागलेली असते, ती विचारात गुंग झालेली असते आणि त्याच वेळेला मागून आता ऋषी येतो. ऋषी म्हणतो, काय झालं कमी, कसला विचार करतेस? कमी म्हणते की नाही काहीच नाही. ऋषी म्हणतो, काही नाही कसं, मी ते केव्हाच आलोय आणि तुझं लक्षसुद्धा नाही आहे. ऋषी म्हणतो की तू ह्याच गोष्टींचा विचार करतोस का की अनिकाने हे सगळं का केलं, कशासाठी केलं? तुझा विश्वास बसत नसेल ना ह्या गोष्टीवरती अजून? कमी म्हणते की नाही असं नाही, माझा विश्वास बसलाच आहे. अनिका खोटं बोलते हे माझ्या लक्षात आलेलं आहे, पण त्याने हे जे काही केलं आहे ते काहीच नाही. आज मी जे काही ऐकलं आहे आणि जे काही पाहिलं ना ते याच्यापेक्षा खूप भयंकर आहे. म्हणजे आपण त्यांना जे समजतो ना त्याच्यापेक्षा हे लोक खूपच भयंकर आणि पुढे पोचलेले आहेत. कमी म्हणते, एखाद्यावर चोरीचा आळ वगैरे आणणं ही गोष्ट ठीक आहे हो, पण एखाद्याच्या जीवावर उठणं हे कितपत योग्य आहे? आता ऋषी म्हणतो की म्हणजे आणखीन काय नवीन? कमी म्हणते की हो, आता त्यांचा नवीन एक प्लॅन सुरू झाला आहे. त्यांनी मला जिवंत मारण्याचा प्लॅन केलेला आहे आणि हा सगळा कामिनी आजीचा प्लॅन आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एवढंच प्लॅनिंग केलं नाही आहे. खरं तर मला अनिका तिथे घेऊन गेली, पण अनिका तिथे मला मुद्दाम घेऊन गेली आहे. तिला हे सगळं दाखवून द्यायचं आहे की या प्लॅनिंगमध्ये ती ती नाही आहे, तर हा सगळा कामिनीचा प्लॅन आहे. आता ऋषी म्हणतो की काय आहे हे सगळं? आता कमिनी जे काही सगळं ऐकलं आहे ते आता सगळं ऋषीला सांगते. कामिनी काय म्हणत होती, तिच्या शेजारी ती खोटी मुलगीसुद्धा उभी होती, हे सगळं सगळं आता कमिनी इथे ऋषीला सांगितलेलं आहे. ऐकून ऋषीला सुद्धा खूप मोठा शॉक बसलेला असतो आणि ऋषी म्हणते की खरं सांगू का ऋषी सर, या सगळ्यामध्ये ना अनिकाची काहीच चूक नाही आहे. आतापर्यंत ती जे बघत आली, तिच्यासमोर मोठे माणसं जसं वागत आले तशी ती वागत चाललेली आहे. मी म्हणत असते की खरं सांगू का सर, मला खरं तर अनिकाचं खूप वाईट वाटतं. ऋषी म्हणतो, तू बरी आहेस ना कमी, तुला कळतंय ना त्या अनिकाने काय काय गोष्टी केल्यात आणि आता तिने तर मारण्याचा प्लॅन केलाय. जरी अनिकाने तुला तिथे नेलं असलं आणि असं दाखवून दिलं असलं की हा सगळा कामिनीचा प्लॅन आहे, तरी नक्कीच या सगळ्यामध्ये अनिकासुद्धा इन्व्हॉल्व असणार आहे. अनिकाला कसं माहीत की ह्याच वेळेला त्यांचं काहीतरी बोलणं सुरू आहे? तू अनिकावर पूर्णपणे विश्वास ठेवू नकोस. खरं तर तू जे काही ऐकलंस ना त्याच्यापेक्षा वेगळं हे लोक करणार असतील आणि अनिका मुद्दामच तिथे तुला घेऊन गेली असणार आहे. यांचं डोकं कुठे आणि कसं चालेल काही सांगता येणार नाही आहे. आणि तुला त्याच मुलीबद्दल वाईट वाटतंय का? कमी म्हणते, तसं नाही आहे. अनिका आता कुठे सुधारण्याचं नाटक तरी करत होती आणि हे आजी आणि राजन काका यांना बघून कुठेतरी बरं वाटत होतं. आता एकाकी त्यांच्यासमोर ही गोष्ट जर आणली तर त्यांना किती वाईट वाटेल, त्यांना काय वाटेल? आता ऋषी म्हणतो, अगं तू ह्या सगळ्याचा विचार करू नकोस, कारण अनिकाला जर आपण आता सोडलं तर ती यापुढे अजून मोठमोठे गुन्हे करू शकते आणि जर तिला थांबवायचं असेल, जर तुला असं वाटत असेल की तिने सुधारायला हवं, तर तिचा खरा चेहरा आपण आत्ताच सगळ्यांच्या समोर आणायला हवा. कमीला आता कुठेतरी ह्या गोष्टी पटायला लागतात. कमी म्हणते, पण मला अजूनही भीती वाटते. अनिकाचं हे खरं रूप आजींच्या आणि बाबांच्या समोर आलं तर त्यांना काय वाटेल, ते काय विचार करतील?
ऋषी म्हणतो की ते काय विचार करतील याचा विचार करू नकोस. पुढे अनिका अशीच वागत राहिली आणि ज्या वेळेला त्यांना हे कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल त्याचा विचार कर. आणि त्याच्यामुळे आपण आत्ता जो डिसिजन घेतलाय, जो निर्णय घेतलाय तोच योग्य आहे. इकडे आता जेव्हा कमी त्यांचा जो झालेला प्लॅनिंग आहे तो सगळं काही ऋषीला सांगतो. पण ऋषी कमीला म्हणत असतो की त्यांनी हे सगळं तुझ्यासमोर बोलून मोकळे झाले, याचा अर्थ त्यांचा प्लॅन अजून काहीतरी वेगळा असू शकतो. म्हणजे त्यांनी तुझ्यासमोर जे बोललंय ते नक्कीच तसं वागणार नाहीत, याच्या अपोजिट किंवा काहीतरी वेगळं करणार. इथे तर ऋषी आणि कमी दोघंसुद्धा एक प्लॅनिंग ठरवतात. म्हणजे ऋषी आता कमीला काहीतरी प्लॅन सांगत असतो. इकडे अनिका विचार करत असते की कमीला मारायचं आपल्या प्लॅनिंगमध्ये ठरलं होतं, पण ह्या ग्रॅनी आजीने मलासुद्धा मारण्याचा कट केला आहे आणि हेही मला न सांगता, म्हणजे ही माझ्या विरोधात माझ्या पाठीमागे मलाच मारणार आहे. खरं तर हे सगळं प्लॅनिंगमध्ये ठरलेलं नसतं. हा फक्त कामिनीचा प्लॅन असतो आणि जो तिने फक्त रागिणीला सांगितलेला असतो. आणि ही गोष्ट आता अनिकाला कळल्यामुळे अनिकाला आता कामिनीचा प्रचंड राग आलेला आहे. ती विचार करत असते आणि त्याच वेळेला आता मागून कामिनी आणि रागिणी दोघीसुद्धा इकडे रूममध्ये येतात. आता इकडे कामिनी म्हणते की काय झालं अनिका, कसला विचार करतेस? अनिका म्हणते की नाही, मी हाच विचार करते की कमीला आपण सांगितलेल्या प्लॅनिंगप्रमाणे मी तिला त्या सगळ्यामध्ये गुंडाळलेलं आहे. आता आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आणि ही कमी आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाणार. आणि अनिका आता जाऊन कामिनीला मिठीच मारते. कामिनीला मिठी मारते आणि ती आता मनातच म्हणते की ग्रॅनी आजी, तू माझ्यासोबत डबल क्रॉस केलेला आहेस, माझ्यासोबत डबल गेम करतेस, आता मीच तुझा गेम करणार आहे. प्रेक्षकांनी इथे आता कामिनीने अनिकावर हल्ला करायचा प्लॅन केलेला आहे. पण अनिकाने हे सगळं ऐकल्यामुळे आता अनिकाने कामिनीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा आणखीन वेगळा कट केलेला आहे. आता अनिकाने हे सगळं काय केले नक्की हे आपल्याला आता पुढे बघायला मिळणार आहे. इथे अनिका कमीला बोलवायला येते आणि कमीला बाहेर घेऊन जाते. कमीला म्हणते, कमी तू रेडी आहेस ना? आपल्याला आता आपला प्लॅन पूर्ण करायलाच हवा. काही झालं तरी ग्रॅनी आजीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायलाच हवा. तिने आतापर्यंत तुला कसा त्रास दिला, कसं ती प्लॅनिंग करते, तिने तुलाच नाही मलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळं आपल्याला आता सगळ्यांच्या समोर आणायलाच हवं. तिने त्या खोट्या कमीला तिथे उभं केलं, त्या खोट्या कमीलासुद्धा आपल्याला आता सगळ्यांसमोर पकडून द्यायलाच हवं. अनिकाच्या मनात कामिनीबद्दल आता प्रचंड राग निर्माण झालेला असतो. इकडे कमीचा आणि ऋषीचा प्लॅनिंग तर झालेला आहे, पण आता कमीला अंदाज येत नाही नक्की अनिकाच्या डोक्यात काय आहे, तिचा प्लॅन काय आहे. कामिनी आजी रूममध्ये ज्या बोलल्या त्या खरंच त्याचप्रमाणे वागणार आहेत की त्यांच्या डोक्यात आणखीन काही वेगळा प्लॅन आहे. कमी म्हणते की जे काही होईल ते होईल, येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशनला आता मला सामोरं जावंच लागणार आहे. अनिका आता आणि ह्या कवी दोघीसुद्धा तिथे उभ्या असतात आणि त्याच वेळेला आता ती जी मुलगी आहे, तीच मुलगी जिने आता कमीचा वेश घातलेला आहे, त्या मुलीला आता कामिनी इथे पाठवते आणि ती सांगते की जाऊन कमीवर हल्ला करायचा. पण कमीवर हल्ला करण्याआधी तुला खरोखरच अनिकावर हल्ला करायचा आहे. अनिकाला जखम व्हायलाच हवी. आता ती मुलगी घाबरते, समोर तर येते. कामिनी आजी रूममध्ये ज्या बोलल्या त्या खरंच त्याचप्रमाणे वागणार आहेत की त्यांच्या डोक्यात आणखीन काही वेगळा प्लॅन आहे. कमी म्हणते की जे काही होईल ते होईल, येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशनला आता मला सामोरं जावंच लागणार आहे. आता तेच ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे ती मुलगी समोर येते आणि आता ती अनिकावर हल्ला करणार असते. कमी तिला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण आता कामिनीने सांगितलेलं असतं की काही झालं तरी तिच्यावरती हल्ला करायचा, म्हणजे अनिकावर हल्ला करायचा. अनिकाला ह्यामध्ये दुखापत व्हायलाच हवी. पण आता अनिकाने त्या मुलीला आधीच तिचा प्लॅन पलटवून लावलेला असतो. मग तिला आधीच सांगितलेलं असतं की काही झालं तरी तू माझ्यावर किंवा कमीवर हल्ला करायचाच नाही. आता ती मुलगी तिथे येते आणि तिथून लगेच पळून जाते. पण त्याच वेळेला कामिनी मागून येते आणि कामिनी आता इकडे कमीवर वार करत असणार, तेवढ्यातच तो वार आता इकडे अनिकाला लागलेला आहे आणि अनिका बेशुद्ध होऊन खाली पडते. तर इकडे ऋषी आणि निंगी हे मात्र या दोघांनी मात्र घरी सगळ्यांना हा प्रकार आधीच सांगितलेला असतो. सगळ्यांना विश्वासात घेऊन ते आधीच पाठीमागे येऊन उभे राहिलेले असतात. आणि जेव्हा आता हे सगळेजण बाहेर येतात तेव्हा मात्र कामिनीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. कमी ते अनिकाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते, तिच्या चेहऱ्यावर पाणी मारते. अनिका तेवढ्यातच शुद्धीवर सुद्धा येते. अनिका शुद्धीवर आल्यानंतर आता इकडे कामिनीला मात्र अडकवण्यासाठी ऋषीने आधीच पोलिसांना फोन केलेला असतो. कामिनीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला आहे तर अन्नपूर्णा आजी आता समोर येतात आणि कामिनीच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतात. अनिका सुद्धा ते सांगते की हो, हे सगळं काही आता कामिनी आजीनेच केलेलं आहे. तिचाच हा प्लॅन होता की कमीला मारायचं. मी आणि कमीने हे सुद्धा ऐकलं होतं. कमीला विचारा हो की नाही कमी. आणि आता अनिकाने एक एक करत आतापर्यंत केलेले सगळे गुन्हे, म्हणजे रागिणीच्या गळ्यातला चोरलेला हार आणि कॉलेजमधून चोरी गेलेले पैसे, हा सगळा प्लॅनसुद्धा कामिनीचाच होता. अनिकाने आता स्वतः कामिनीला पोलिसांच्या आणि अन्नपूर्णाच्या हवाली करत स्वतःची बाजू मांडत स्वतःची सुटका करून घेतली आणि सगळ्या गुन्ह्यांमध्ये आता तिने कामिनीलाच अडकवलंय. अनिकाने सांगितलंय की आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्यात, कमीवर जे आळ आलेले आहेत, ते सगळे प्लॅनिंग ह्या ग्रॅनी आजीचेच होते. तिनेच हे सगळं केलेलं आहे. अनिकाने स्वतःची सुटका करून घेतलेली आहे तर आहेच, पण त्या सगळ्यामध्ये आता कामिनीला अडकवलंय.
खरं तर हे प्लॅनिंग ह्या दोघांचे होते, पण ज्या क्षणी आता अनिकाला कळतं की ग्रॅनी आजी आपल्याला डिच करते, तसा मात्र आता अनिकाने स्वतःचा प्लॅन पलटला आणि त्यामध्ये आता कामिनीलाच तिने अटकवलेला आहे. पोलिसांनी कामिनीला पकडल्यानंतर अनिका म्हणत असते, मला डिच करत होतीस, मला हम करणार होतीस, तू मला मारणार होतीस, माझ्याशी पंगा घेतल्यानंतर काय होतं हे तुला आता चांगलंच कळेल. कामिनी म्हणजे अगं अनिका काय बोलतेस तू, काय बोलतेस, हे सगळं खोटं आहे. वहिनी तू ह्या गोष्टीवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. अनिकाने हे सगळं सांगितल्यानंतर आता अन्नपूर्णाजी पुन्हा एकदा कामिनीच्या सणसणीत कानाखाली लावून देते आणि म्हणते की म्हणजे तू हे सगळं केलंस. आणि अनिका आता त्या खोट्या मुलीला सुद्धा समोर आणते आणि म्हणते की ही बघ आजी, हे बघ कमीला ह्या सगळ्यामध्ये फसवण्यासाठी तिने या मुलीला पैसे दिले होते. हवं तर तू या मुलीला सुद्धा विचार, या मुलीला विचार, मग ती खरं खरं काय ते सांगेल. आता अन्नपूर्णाजी त्या मुलीला विचारतात की तू हे सगळं का आणि कशासाठी केलंस. आता त्या मुलीला सुद्धा अनिकाने काही गोष्टी आधीच पडवलेल्या असतात, म्हणजे हा अनिकाचा वेगळा प्लॅन असतो. ती मुलगीसुद्धा म्हणते की हो, मला या सगळ्यासाठी कामिनी आजीनेच पैसे दिले होते. कमीवर चोरीचा आळ आणण्यासाठी ह्यांनीच मला तो हार चोरायला सांगितला होता आणि ते कॉलेजमधून पैसे चोरीला गेले ते सुद्धा, तो प्लॅनसुद्धा ह्या कामिनी मॅडमचाच होता. त्यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं होतं आणि त्यासाठी त्यांनी मला हे पैसे दिले होते. आता एका मागोमाग एक अनिकानेच कामिनीवर वार केलेले आहेत आणि कामिनीला सगळ्यांसमोर खोटं पडलेलं आहे. कामिनीचा खोटा चेहरा समोर आणला, पण तिने आता स्वतःला मात्र या सगळ्यातून सेफ केला आहे. आता ऋषीला आणि कमीला हे सगळं माहीत असतं. खरं तर ऋषीला आणि कमीला दोघींचा सुद्धा खरा चेहरा समोर आणायचा असतो, पण अनिकाने मात्र आता इथे सगळी पलटी मारली आहे. स्वतःला सेफ करत सगळे गुन्हे आता कामिनीवर ढकललेले आहेत. ऋषीला आणि कमीला आता कळत नसतं की अनिकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणायचा. अनिकाने तर सगळ्या गोष्टी कामिनी आजीवर टाकून स्वतः मोकळी झालेली आहे. कामिनी म्हणते, वहिनी ऐक, मी असं काहीच केलं नाही आहे. मी हे सगळं, आता ती अनिकाच्या विरुद्ध काहीतरी बोलणार असते तेवढ्यात अनिका आता रागाने त्या कामिनीकडे पाहते आणि म्हणते, बस कर, तू आतापर्यंत काय काय केलंस हे सगळं सांगू का आजीला. तू माझी ग्रॅनी आहेस म्हणून आतापर्यंत मी तुला सपोर्ट करत आले, तुझ्या सगळ्या चुका मी ना दुर्लक्ष करत आले, पण आता जास्त बोलीस ना तर मी तुझं सगळं आजीला सांगून टाकून मोकळी होईन. तर इथे अन्नपूर्णा आजी आता पोलिसांना म्हणतात, आत्ताच्या